अच्छा का 2812 बाय बाय मी येते नाही मेन टॉयलेट बाय मी काय मावशी सोबत जा चल ठीक आहे चला चला वर जायचं आम्ही हां हो पाऊस आला बॅक टू माय चॅनल. सो आता वाजले आहे संध्याकाळचे 6 आणि बॅक टू नागपूर. काल जवळपास मॉर्निंगला आलो आम्ही आणि दिवसभर काही नाही शूट करता आलं कारण कंटिन्यू कामात आणि कपडे पण भरपूर निघालून गेले आणि एकतर लेट झालेलं होतं थोडंसं अर्धा तास लेट पोहोचलं त्यामुळे मग टिफिन वगैरे पण पोहोचून द्यावं लागलं अजेचं. आणि मेघा आली होती सो मेघा काल गेली ती ॲक्च्युली बसने आली गावावर आम्ही आमच्याच गाडीने आलो नंतर मग इथं येऊन ते मग ट्रेनने गेली वापस. सो काही गोष्टी डिसाईड झालेल्या आहेत रिलेटेड टू वेडिंग्स त्या दोघांच्या. सो जे पण काही वेडिंगचे प्लॅनिंग्स वगैरे आहेत ते समोर तुम्हाला 1-2 महिन्यानंतर माहीत होईलच. 1 मंथ डिसाईड झालेला आहे जो मी नंतर रिव्हील करेन आताच नाही करत रिव्हील कारण अशा भरपूर गोष्टी आहेत ज्या शेड्यूलनुसार ज्या ठरवण्यात येणार आहेत समोर जसा शेड्यूल ठरेल त्यानुसारच त्या गोष्टी आणि डेट ठरवण्यात येईल. सो आता कुठलंच अपडेट नाही देऊ शकत मी. जे पण काही एकदा कन्फर्म झालं तर मग मी अपडेट देऊन देणार. थोडंसं वेगळ्या पद्धतीचं वेडिंग होणार आहे. सो बघू भरपूर मजा येणार आहे एवढं माहिती आहे आणि होल फॅमिलीसोबत असली की छान वाटतं खूप. आणि आम्ही आमच्या लग्नात पण खूप जास्त एन्जॉय केलेलं आहे कारण आमच्या फॅमिलीमध्ये असं आहे ना की सगळे एकदम फ्री आहेत. मग ती मुलगी असो घरातली किंवा मग ती सून असो सगळ्यांना एकसारखंच वागणूक मिळते आणि कुठलेही रेस्ट्रिक्शन्स नाही आहे त्यामुळे. सो बघू आता समोरचं काय काय प्लॅन आहे जसं जसं तयारी स्टार्ट होईल तसं तसं तुम्हाला अपडेट मिळेलच व्हिडिओ थ्रू. अन्वी नाही लिहू. सो आज अन्वीचं झालेलं आहे जन्माष्टमी सेलिब्रेशन नाही म्हणता येणार. काही ड्रॉइंग्स त्यांच्याकडून काढून घेतलेले आहेत कलर्ड करून घेतलेले आहेत आणि जे पण काही त्यांचं सेलिब्रेशन राहील ते गोपाळ काढणार आहे किंवा मग त्याच्या आदल्या दिवशी जन्माष्टमीला त्यांचं सेलिब्रेशन आहे. सो अन्वीच्या मॅडमने टीचरनी पण काही अपडेट्स दिलेले आहेत सो तिला ते करून द्यायचे आहेत. सो बघू आता कसं होतं. सो आज म्हणजे सकाळपासूनच आज ऊन निघाली आहे. सो कपडे वाळू घातलेले आहेत वर. सो घेऊन येते पटकन आणि बघू आता काय आहे समोरचं. अन्वीचा आर्ट सुरू आहे. आर्ट नाही लिहायचं अन्वी तसं घरभरच लिहून झालेलं आहे त्याचं पूर्ण घरभर लिहून झालेलं आहे. आज पेन्सिल दिली नेहमी ती पेन मागते पण मी मुद्दाम तिला पेन्सिल दिली कारण स्कूलमध्ये पेन्सिलनी त्यांना लिहायला सांगतात सध्या तरी म्हणून तिला पेन्सिल आणि आज फर्स्ट टाइम तिने शार्पनर बघितलेला आहे. फिश काढली वा छान. पडशील हळू खेळ. सो सगळीकडे कपडे वाढवले ते सगळे काढून घेते मी आधी कारण ऑलमोस्ट वाळलेले आहे सगळे. ऊन भरपूर होते त्यामुळे आणि अन्वीचे एवढे कपडे खराब झालेले आहेत स्कूलचे की डागच निघत नाहीत अजिबात. आणि त्या दिवशी ते 15 ऑगस्टला जे पण काही त्यांचे ॲक्टिव्हिटीज झाल्या त्यामध्ये सगळे कलर्सनी त्यांना ते करायला लावलं सो सगळे डाग झालेले आहेत. चला त्याला का बरं इकडे पाठवता ग
हात नाही लावायचे, मी सांगते कसं खेळायचं. ठीक आहे. हात गुंडाळ, हात गुंडाळून बस, असं बस. थांब, गडबड नाही. हॅलो, गुड इव्हनिंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो काल पण थोडंसं कंटिन्यू नाही करता आलं मला व्हिडिओ, आणि आज संध्याकाळला स्टार्ट करत आहे. सो भरपूर दिवस झाले. मागे जे 1-2 खेळणे आणले होते त्याच्यासोबत हे किट आणली होती. तर हे अशा पद्धतीची किट आहे, आणि याच्यामध्ये असे कार्ड्स दिलेले आहेत, हे या पद्धतीचे. आणि जसे आपले क्रेयॉन्स असतात तसे क्रेयॉन्स दिलेले आहेत, प्लस असं वाईप्स करायसाठी एक कापड दिलेलं आहे. सो हे कलर्ड केलं की याला पुन्हा वाईप्स करता येतं इझिली, अशा पद्धतीचं. असं म्हणजे हे रियूज कार्ड्स आहेत, म्हणजे कलर करत जायचं आणि वाईप्स करता येतात. आधी त्या 2च कार्ड खेळलं मी. ठीक आहे. हे अशा पद्धतीचे कार्ड्स आहेत, काही बर्ड्सचे आहेत आणि काही ॲनिमल्सचे आहेत. आधी तेच कलर कर, आधी यांनाच कलर कर, यांनाच कलर कर. अजून तेवढं असं यायला आहे की कुठं कलर करायचं काय, म्हणजे ती आतमध्ये कलर नाही करत, पूर्ण बाहेर पण घेऊन. पण बऱ्यापैकी ॲटमॉस्फिअर. आज कपडे पण वाळू घातले होते भरपूर. नाही, ऊन आहे आज दिवसभर. ॲक्च्युली म्हणजे रात्री पण AC लावायची गरज पडली, आणि आता आम्ही दुपारला झोपले होते, सो आता पण AC लावली होती.